स्वागत आहे तुमचं sci-fi.exp च्या एका नवीन भागात. आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल. लॅपटॉप घ्यायचं म्हणलं तर प्रोसेसर, ग्राफिक कार्ड, स्टोरेज, रॅम या सर्व गोष्टींमध्ये आपण बऱ्याचदा गोंधळून जातो. हाच गोंधळ आपण कमी करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सोबतच बेस्ट लॅपटॉप पण बघणार आहोत. हे लॅपटॉप सजेशन सगळ्यांसाठी असणार आहे. गेमर, स्टुडंट, ऑफिस प्रोफेशनल, कंटेंट क्रिएटर सर्वांसाठी. या व्हिडिओमधले सर्व लॅपटॉप प्रत्येक बजेटमधले आणि व्हॅल्यू फॉर मनी आहेत. मी साई प्रसाद आणि तुम्ही पाहताय .exp. सर्वात आधी 30,000च्या रेंजमध्ये लॅपटॉप बघूया. जर तुम्ही स्टुडंट असाल आणि तुमचं बजेट 30,000 असेल तर इन्फिनिक्सचा इनबुक Y1 प्लस लॅपटॉप तुमच्यासाठी बेस्ट आहे. स्पेक तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. यामध्ये 1080p डिस्प्ले मिळतो. जनरली या प्राइस रेंजमध्ये 720p डिस्प्ले मिळतात. Gen 3 SSD आहे जे की या प्राइस रेंजमध्ये चांगली गोष्ट आहे. बॅकलाइट कीबोर्ड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या प्राइस रेंजमध्ये प्लास्टिक बॉडी असते, पण या लॅपटॉपला ॲल्युमिनियम बॉडी आहे. याचा प्रोसेसर थोडा जुना आहे, i3 10 Gen आहे, पण स्टुडंटची आणि ऑफिसची लहान मोठी कामं होऊन जातील. पण तुम्हाला जर 30,000मध्ये गेमच खेळायचा असेल तर मग तुम्हाला एसरकडे जावं लागेल. 30,000च्या बजेटमध्ये एसर 114 लॅपटॉप येतो. यामध्ये रायझनचा 3250U सिरीजचा प्रोसेसर मिळतो आणि यामध्ये इंटिग्रेटेड GPU असल्यामुळे गेम्स थोडे चांगले चालतील. तर या लॅपटॉपमध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत? सगळ्यात पहिला, यामध्ये तुम्हाला थोड्या प्रमाणात गेमिंग करू शकता. सोबतच यामध्ये देखील Gen 3 SSD आहे. तसेच याचे ड्रॉबॅक्स देखील आहेत, जसं की हा लॅपटॉप प्लास्टिक बॉडीचा आहे. सोबतच स्क्रीन देखील 720p आहे आणि बॅटरीकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. बॅटरी एकदम बिलो ॲव्हरेज आहे. याच प्राइस रेंजच्या आसपास एसरचा एक्सटेन्सा 15 पण येतोय. फक्त फरक इतकाच आहे की यामध्ये i3 11 Gen प्रोसेसर आहे, जो की आता सांगितलेल्या दोन लॅपटॉपपेक्षा नवीन आहे. आता 40,000चे लॅपटॉप बघूयात. या बजेटमध्ये देखील दोन लॅपटॉप आहेत, इन्फिनिक्स X2 प्लस आणि रेडमी बुक प्रो. स्टुडंट आणि ऑफिस यूजसाठी मी सजेस्ट करतो इन्फिनिक्स, कारण इन्फिनिक्समध्ये 2-4 गोष्टी आहेत ज्या रेडमी बुकपेक्षा चांगल्या आहेत. पहिली गोष्ट आहे Gen 3 SSD, दुसरी गोष्ट आहे DDR4X रॅम, डिस्प्ले sRGB 100% आणि मेटल बॉडी. फक्त यामध्ये प्रोसेसर i5 11 Gen G सिरीजचा आहे, त्यामुळे जास्त परफॉर्मन्सची अपेक्षा करू नका. आणि तसंही स्टुडंट आणि ऑफिस कामासाठी जास्त परफॉर्मन्स असलेल्या लॅपटॉपची गरज नसते. आता 40,000मध्ये गेमर्स आणि कंटेंट क्रिएटरसाठी रेडमी बुक प्रो बेस्ट लॅपटॉप आहे. रेडमी बुकचे स्पेक्स तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. रेडमी बुकमध्ये फक्त एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे यामध्ये i5 11 Gen प्रोसेसर आहे आणि तो H सिरीजचा आहे, ज्यामुळे परफॉर्मन्स चांगला मिळतो. आता तुम्ही म्हणाल यामध्ये HP आणि डेलचे लॅपटॉप कुठे आहेत? सांगतो. या बजेट रेंजमध्ये HP आणि डेलचे आउटडेटेड झालेले लॅपटॉप आणि क्रोमबुक मिळतात, ज्यांचा आपल्या कामांसाठी जास्त असा उपयोग होत नाही. जर तुमचा उद्देश नुसता मीडिया कन्झ्युमिंगसाठी लॅपटॉप घेणं असेल तर मात्र तुम्ही 30-40 हजारापर्यंतचे HP आणि डेलचे लॅपटॉप घेऊ शकता. पुढचं बजेट आहे 50,000. 50,000मध्ये कॉलेज वापरासाठी आणि ऑफिस कामासाठी रिअलमी बुक स्लिम EVO बेस्ट लॅपटॉप आहे. हा लॅपटॉप जुना झाला आहे, पण ह्या प्राइस रेंजमध्ये अजून कोणता चांगला लॅपटॉप आलेला नाही आणि मी हा लॅपटॉप सजेस्ट करतोय कारण हा लॅपटॉप इंटेल EVO सर्टिफाईड आहे. आता इंटेल EVO सर्टिफाईड म्हणजे काय सांगतो. EVOचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी लॅपटॉपला काही बेसिक गोष्टी पूर्ण कराव्या लागतात, जसं की लॅपटॉप 1 सेकंदामध्ये चालू व्हायला पाहिजे, बॅटरी लाईफ चांगली पाहिजे, Wi-Fi 6 असायला पाहिजे, Type-C थंडरबोल्ट पोर्ट असायला पाहिजे, फिंगरप्रिंट स्कॅनर किंवा फेस ID असायला पाहिजे, स्क्रीन बेझल्स लहान असायला पाहिजेत, स्पीकर्स चांगले पाहिजेत. म्हणजे एकंदरीत लॅपटॉप जर EVO सर्टिफाईड असेल तर मग तुम्हाला ह्या सर्व गोष्टींविषयी विचार करावा लागत नाही. आणि यामध्ये देखील i5 11 Gen आहे, त्यामुळे बॅटरी बॅकअप चांगला मिळेल. रिअलमीला रेकमेंड करायचं आणखीन एक कारण म्हणजे रिअलमीची सर्व्हिस रेंज. रिअलमीची सर्व्हिस सेंटर जवळपास सगळ्याच ठिकाणी आहेत. गेमिंग आणि परफॉर्मन्ससाठी 50,000मध्ये लॅपटॉप घ्यायचा असेल तर सध्या आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, Honor Magic Book X14. यामध्ये i5 Gen 12 प्रोसेसर आहे, स्क्रीन चांगली आहे, मेटल बॉडी आहे आणि Gen 3 SSD आहे. आता या लॅपटॉपमध्ये H सिरीजचा प्रोसेसर आहे, त्यामुळे जास्त वेळ परफॉर्मन्स संबंधी काम केल्यावर थोडा गरम होऊ शकतो. आणि ऑनरच्या आफ्टर सेल सर्व्हिसचा प्रॉब्लेम तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, त्यामुळे हा लॅपटॉप घेताना आपण राहताय तिकडे ऑनरची सर्व्हिस असेल तरच घ्या. ऑफिस कामासाठी किंवा स्टुडंटसाठी आणि ज्यांना नॉर्मल कोडिंग करायचं आहे त्यांनी या बजेटच्या पुढे जाऊ नका. पण जर तुम्हाला वाटत असेल या बजेटपर्यंत आपलं काम होणार नाही तर आता 60,000चे लॅपटॉप बघूया. यामध्ये दोन ऑप्शन सांगतो. पहिला आहे Lenovo IdeaPad Gaming 3. यामध्ये रायझनचा 5600H सिरीज प्रोसेसर आहे, 4GB GTX 1650 ग्राफिक्स कार्ड आहे, 120Hz फुल HD डिस्प्ले आहे, 1TB हार्ड डिस्क आणि 256GB SSD दोन्ही पण आहेत. आणि यामध्ये रॅम फक्त 8GB आहे, पण इंटर लेवल गेम खेळताना प्रॉब्लेम्स येणार नाही. दुसरा लॅपटॉप आहे MSI Bravo 15. यामध्ये AMD RX 6500M ग्राफिक्स कार्ड आहे,
ज्याचा TGP 80 वॉट आहे. TGP म्हणजे टोटल ग्राफिक्स पॉवर, म्हणूनच जेवढा जास्त TGP तेवढा चांगला परफॉर्मन्स. तर यामध्ये रायझनचा 5800H प्रोसेसर आहे, 512 GB SSD आहे, 144 हर्ट्झ डिस्प्ले आहे आणि या लॅपटॉपचे 8 GB आणि 16 GB रॅम असे दोन मॉडेल अवेलेबल आहेत. या लॅपटॉपचा CPU चांगला असल्याने तुम्ही एडिटिंग देखील चांगली करू शकता, कारण एडिटिंगसाठी GPU वापरला जातो आणि रेंडरिंगसाठी GPU वापरला जातो. आता बघूया 70,000चे लॅपटॉप. 70,000 मध्ये दोन पर्याय आहेत, एसर नायट्रो 5 आणि MSI अल्फा 15. पहिला नायट्रो विषयी बोलूया. i5 12 Gen प्रोसेसर, 144 हर्ट्झ डिस्प्ले, 16 GB रॅम, 4 GB RTX 3050 ग्राफिक्स कार्ड, ज्याचा TGP 95 वॉट आहे आणि फक्त 512 GB रॅमची SSD आहे, ज्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेजचा जुगाड बाहेरून करावा लागेल आणि डिस्प्ले देखील TFT आहे. आता दुसरा ऑप्शन MSI अल्फा 15. Ryzen 5800H प्रोसेसर आहे, GPU 8 GB RX 6600 सिरीजचा आहे. याचे तोटे म्हणजे 8 GB रॅम आणि डिस्प्ले एकदम नॉर्मल आहे. दोन्हीपैकी तुम्हाला कोणता चांगला वाटतो तो तुम्ही घेऊ शकता. आता 70,000च्या पुढे जाऊया. नॉर्मली यापुढे जायची गरज बऱ्याच कमी लोकांना असते, तरी ज्यांना गरज आहे त्यांनी ऐका. सगळ्यात आधी प्रोडक्टिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटीसाठी लॅपटॉप पाहिजे त्यांनी मॅकबुक घ्या. सर्वात आधी मी मॅकबद्दल सर्वांना असलेला गैरसमज दूर करतो. मॅकमध्ये प्रत्येक सॉफ्टवेअर विकत घ्यायला लागते आणि मॅक वापरणे जास्त अवघड असते. सगळ्यात पहिला सॉफ्टवेअरची गोष्ट. विंडोज सिस्टीममध्ये आपण सॉफ्टवेअरबद्दल जसा जुगाड करतो तसाच मॅकमध्ये पण करू शकतो, फक्त ते तुम्हाला थोडं शोधावं लागेल. शोधाल तर नक्कीच सापडेल. आणि मॅक वापरायचं म्हणजे काय जास्त रॉकेट सायन्स नाही आहे, फक्त 2-4 दिवसामध्ये तुम्ही सगळं शिकाल. तर कोणत्याही सॉफ्टवेअर बाउंड्रीज नाही आहेत आणि गेम्स खेळायचे नाही आहेत तर तुम्ही मॅकबुक घ्या. मॅकबुक M1 एअर 80,000ला मिळत आहे. आणि जर तुम्हाला याच रेंजमध्ये विंडोज पाहिजे असेल तर एसूसचा S15 OLED घ्या. यामध्ये i5 12 Gen प्रोसेसर आहे आणि 16 GB रॅम आहे. OLED स्क्रीन आहे, सोबतच EVO सर्टिफाईड देखील आहे. त्यामुळे मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये आहेत, फक्त यामध्ये ग्राफिक्स इंटिग्रेटेड आहे. आता गेमरसाठी 90,000चे लॅपटॉप बघूयात. इथे दोन ऑप्शन्स आहेत. पहिला आहे एसूसचा टफ गेमिंग A15. यामध्ये Ryzen H सिरीजचा प्रोसेसर मिळतो. 90 वॅट TGP सोबत 6 GB ग्राफिक्स कार्ड आहे, फुल HD डिस्प्ले आणि सोबतच तुम्ही रॅम आणि SSD दोन्ही पण वाढवू शकता. दुसरा ऑप्शन आहे MSI GF63. यामध्ये i5 12 Gen प्रोसेसर आहे, 6 GB ग्राफिक्स कार्ड आहे, 16 GB रॅम आहे, 1 TB हार्ड डिस्क आहे आणि 256 GB SSD आहे. आता 1 लाखाचे लॅपटॉप बघूया. आता या प्राइस रेंजमध्ये लिजनपेक्षा चांगलं काय असणार आहे? Ryzen H सिरीज प्रोसेसर, 16 GB रॅम, 130 वॉट TGP असलेलं ग्राफिक्स कार्ड, लॅपटॉपमध्ये 165 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला 2K डिस्प्ले आणि यामध्ये डॉल्बी विजन देखील आहे. गेमिंग करायचं आहे, 3D मॉडेलिंग करायचं आहे, एडिटिंग करायचं आहे, काय पाहिजे ते करा. हा लॅपटॉप सगळ्या गोष्टी हँडल करेल. ही झाली बेस्ट लॅपटॉपची लिस्ट. पण आता प्रश्न येतो आफ्टर सेल सर्व्हिसचा. तर या लिस्टमधील सर्व लॅपटॉपचे सर्व्हिस सेंटर तुम्हाला मिळतील, फक्त ऑनरच्या आफ्टर सेल सर्व्हिसबद्दल मी इतका कॉन्फिडंट नाही आहे. आता या लिस्टमध्ये एखादा लॅपटॉप राहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि कोणताही लॅपटॉप घेताना, लॅपटॉपवर आपले पैसे लावताना सर्वात आधी त्या लॅपटॉपचा रिव्ह्यू बघा आणि मगच तो लॅपटॉप खरेदी करा. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एक्सप्लोर करत राहा .exp.